आपली आपल्या आयुष्याकडून एकच अपेक्षा असते, ते म्हणजे आयुष्य सुखामध्ये जावं. आणि जेव्हा आपण आयुष्य सुखामध्ये जावं असं म्हणतो, तर बेसिक असं असतं, की स्वतःचं घर असायला हवं, स्वतःची गाडी असायला हवी आणि याच्यासाठीच खरं तर आपण कष्ट करत असतो. आपण आर्थिकदृष्ट्या जी काही ध्येय ठरवलेली असतात, ती ध्येय याच्यासाठीच असतात, की आपलं कुटुंब जे आहे, ते कुटुंब सुखामध्ये राहावं, कुटुंबियांचं आयुष्य जे आहे, ते सुखकर व्हावं. आता हे सर्व प्लॅनिंग ज्यावेळेस आपण करत असतो, तर त्याच्यामध्ये पैसे कसे कमवायचे याच्याविषयीचं प्लॅनिंग असतं. पैसे कमवल्यानंतर ते कसे गुंतवायचे याच्याविषयीचं प्लॅनिंग असतं. पण एका गोष्टीकडे कायमच दुर्लक्ष झालेलं दिसून येतं आणि ते म्हणजे विमा आणि यालाच आपण इन्शुरन्स पॉलिसी असं सुद्धा म्हणतो. आता तुमचा कोणताही फायनान्शियल प्लॅन असू द्या, तो इन्शुरन्स शिवाय अपूर्ण असतो हे या ठिकाणी समजून घ्या. जसं-जसं वय वाढतं तसं आपण लग्नाविषयी विचार करायला लागतो. त्याच्यानंतर आपण घर घेण्याविषयी विचार करायला लागतो. नंतर कुटुंब एक्सटेंड करण्याविषयी आपण विचार करायला लागतो. पण या प्रत्येक टप्प्यावरती याचाही विचार होणं गरजेचं आहे, की आपण इन्शुरन्स घेतलेला आहे का? आणि यामुळेच आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत इन्शुरन्सची आणि हा इन्शुरन्स आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगचा अत्यंत महत्त्वाचा भाग का आहे, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपले वडील किंवा आजोबा यांचा जो काळ होता, तर त्या काळामध्ये संपत्तीची व्याख्या जी आहे ती थोडीशी वेगळी होती. त्यांच्या काळामध्ये संपत्ती म्हणजे कसं वाडा असणं, चांगली शेती असणं आणि ती त्या काळाला साजेशी अशीच त्यांची संपत्ती संदर्भातली व्याख्या होती. भविष्यासाठीचा टर्म इन्शुरन्स काढून ठेवा किंवा इन्शुरन्स काढून ठेवावा. आजारी पडलो तर इन्शुरन्स काढून ठेवावा ही जाणीव तेव्हा तितकी प्रगल्भ नव्हती आणि दुर्दैवाने आजच्या दिवशीही ती जाणीव इतकी प्रगल्भ नाहीये. कोरोना काळामध्ये इन्शुरन्स हा फार महत्त्वाचा आहे हे जवळपास सर्वांनाच समजलं होतं. पण लाट ओसरली, सर्व काही नॉर्मल्सीला आलं आणि परत आहे तेच सुरू झालेलं दिसून येतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की लाईफ इन्शुरन्स हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी का महत्त्वाचा घटक आहे ते. पहिला मुद्दा म्हणजे या इन्शुरन्सद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबियांची सुरक्षितता जी आहे ती सुनिश्चित करू शकता. सपोज तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगचा भाग म्हणून तुमचा इन्शुरन्स काढलेला आहे आणि काही कारणास्तव, काही कालावधीनंतर तुमच्या कुटुंबाची आर्थिक घडी जी आहे तुमच्या पाठीमागे विस्कटली, तर या इन्शुरन्सद्वारे या घडी विस्कटू न देण्याची काळजी घेतली जाते. दुसरा मुद्दा म्हणजे गुंतवणूक आणि बचत हे दोन्ही फायदे तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात जर का तुम्ही इन्शुरन्स काढलेला असेल तर. खरं सांगायचं म्हणलं तर विमा पॉलिसी, बचत आणि गुंतवणूक या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माहितीचा अभाव असल्यामुळं आपण हे सर्व समानार्थी शब्द म्हणूनच वापरतो. पण हे तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे या ठिकाणी समजून घ्या. तरी सुद्धा इन्शुरन्समुळे तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळत असते. तिसरा मुद्दा म्हणजे कर्ज मॅनेज करण्यामध्ये सुद्धा ते तुमची मदत करू शकतं आणि चौथा मुद्दा म्हणजे लाँग टर्म जर का तुमचं काही ऑब्जेक्टिव्ह असेल फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भातलं, तर विमा जो आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. आता इतकं सगळं सांगितल्यानंतर तरी सुद्धा काही जणांना वाटेल, की यार हे एकदम क्लिअर कट आहे, की आपण एकदम फिट आहोत. यासोबतच आपण रोज जिमला जातो किंवा मी सध्या क्रिकेट खेळतो किंवा मी ट्रेकिंग करतो, तरीसुद्धा इन्शुरन्सची गरज आहे आणि मी फिट आहे म्हणून मला इन्शुरन्सची गरज नाही, ही मानसिकतासुद्धा बदलणं फार गरजेचं आहे. कारण की आजारी पडणं हा सुद्धा एका पद्धतीचा अपघात आहे आणि अपघात हा अपघातच असतो. त्याच्यामध्ये थोडंसं लागू शकतं किंवा काहीही होऊ शकतं आणि मग अशा वेळेस तुमच्या कुटुंबियांसाठीची भविष्याची तरतूद जी आहे, ती करून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्या, काही कारणामुळे, अपघाताने जर का तुम्ही या दुनियेमध्ये नाही राहिलात, तर तुमच्या पाठीमागे तुमच्या कुटुंबियांचं काय होणार हा फार मोठा प्रश्न असतो. आणि जर का कुटुंब पूर्णतः तुमच्यावरतीच अवलंबून असेल, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून योग्य ती तरतूद सुद्धा करून ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठीचं सगळ्यात भारी सोल्युशन काय आहे? ते म्हणजे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स जर का घेतलेला असेल आणि इन्शुरन्स होल्डरने त्याचे हप्ते जर का भरलेले असतील आणि काही कारणास्तव जर का त्याचा मृत्यू झाला, तर टर्म इन्शुरन्सचे पूर्ण पैसे त्यांच्या कुटुंबियांना मिळतात आणि या कुटुंबियांचं भविष्य जे आहे ते सुनिश्चित होतं. आता टर्म इन्शुरन्स जो आहे हा हेल्मेट सारखा असतो बघा. म्हणजे आपण हेल्मेट गाडी चालवताना कायम वापरत असतो. पण रोजच आपला ॲक्सिडेंट होतो का? तर असं काही होत नाही. पण ज्यावेळेस केव्हा ॲक्सिडेंट होतो, त्यावेळेस हे हेल्मेट जे आहे ते आपलं आयुष्य जे आहे ते वाचवत असतं. यासोबतच कारमध्ये आपल्या सेफ्टी बॅग असते बघा, ती एअर बॅग असते. आता ही एअर बॅग कशासाठी दिलेली आहे? आपण गाडी जाऊन कुठं धडकवणार आहे का? तर तसंही नाहीये. पण ज्यावेळेस केव्हा गाडीचा अपघात होईल, तर ती एअर बॅग जी आहे, ती एअर बॅग आपला जीव वाचवत असते.
टर्म इन्शुरन्स अगदी त्याच पद्धतीने काम करत असतो. जेव्हा केव्हा काही घटना घडेल, चुकीची घटना घडेल, ज्याच्यामध्ये कदाचित तुमचा मृत्यू जर का झाला, तर तुमच्या कुटुंबियांचं भविष्य सुनिश्चित राहण्याची तरतूद या टर्म इन्शुरन्समध्ये असते. आता हे टर्म इन्शुरन्स जे आहेत, याच्यामध्ये रायडर बेनिफिट्स सुद्धा फार महत्त्वाचे आहेत. कोणते कोणते बेनिफिट्स आहेत? तर ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट इथं आहे, क्रिटिकल इलनेस बेनिफिट आहे, ॲक्सिडेंटल डिसॅबिलिटी बेनिफिट आहे आणि रायडर इन्कम बेनिफिट सुद्धा या ठिकाणी मिळत असतो. आता टर्म इन्शुरन्स घ्यायचं आहे हे क्लिअर झालेलं आहे. तरी सुद्धा कन्फ्युजन हे राहतं, की नेमकं कोणत्या कंपनीचा इन्शुरन्स घ्यायचा किंवा नेमकी कोणती पॉलिसी घ्यायची. तर यासाठी तुम्हाला एक सोल्युशन सांगतो. तुम्ही पॉलिसी बाजारवरती जाऊ शकता आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या 20हून अधिक कंपन्यांचे इन्शुरन्स जे आहेत ते आहेत, टर्म इन्शुरन्स आहेत आणि हे तुम्ही कंपेअर करू शकता आणि तुमचं एकूण इन्कम काय आहे किंवा तुम्ही जे काही लाँग टर्मसाठीचं प्रोजेक्शन ठेवलेलं आहे, जे काही तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, त्या प्लॅनला धरून कोणता नेमका इन्शुरन्स तुमच्यासाठी परफेक्ट आहे, त्याच्यानुसार तुम्ही इन्शुरन्स जो आहे तो सिलेक्ट करू शकता. आता इथली वैशिष्ट्य काय आहेत इन्शुरन्स संदर्भातली? एकतर ₹1,00,00,000 प्लॅन तुम्हाला मिळू शकतो. यासोबतच अगदी ₹490 प्रति महिन्यापर्यंतचा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्लॅन मिळू शकतो. प्रीमियम फारच कमी आहे आणि अगदी 80 वर्ष वयापर्यंत सुद्धा कव्हरेज या ठिकाणी मिळतंय. टॅक्स बेनिफिट तर मिळतातच. 80C अंडर या ठिकाणी तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळणार आहेत. सेव्हिंग सुद्धा वेगळी होईल हेही सांगायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 24/7 या ठिकाणी तुम्हाला क्लेम असिस्टन्स जे आहे ते दिलं जातं. क्लेम असिस्टन्स म्हणजे खूप साऱ्या जणांचा अनुभव असा असणार आहे, की आपण इन्शुरन्स घेतलेला असतो, पण योग्य वेळी ते इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते आपल्याला मिळत नाहीत, असा खूप साऱ्या जणांचा अनुभव असेल. म्हणूनच यांनी या ठिकाणी 24/7चा क्लेम असिस्टंट तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आता तरीसुद्धा जर का कुणाचं कन्फ्युजन दूर झालेलं नसेल, अजून जर का याच्याविषयीची माहिती त्यांना हवी असेल, तर तुम्हाला जर का वाटलं तर पॉलिसी बाजारचा रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो तुमच्या घरी येईल, तुमच्या सर्व शंकांचं निरसन करेल, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल आणि मग तुम्ही निर्णय घेऊ शकता, की नेमका कोणता इन्शुरन्स किंवा कोणती पॉलिसी तुम्हाला सुटेबल अशी असेल. फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, की तुमचं इन्कम नेमकं काय आहे आणि तुमचे फ्युचर प्रोजेक्शन्स काय आहेत, याच्यावरून तुम्ही ह्या सर्व गोष्टी ठरवणं अपेक्षित आहे. भारताच्या एकूण ग्रोथ स्टोरीमध्ये या इन्शुरन्सला फार महत्त्व आहे. 2001 साली इन्शुरन्स पेनिट्रेशन एकूण जीडीपीच्या 2.7% होतं, जे 2020 पर्यंत 4.2% वाढलेलं आहे. लाईफ इन्शुरन्सचं प्रमाण सुद्धा 2001 मध्ये 2.15% होतं, जे की 2021-22 पर्यंत 3.2% वाढलं आहे. नॉन लाईफ इन्शुरन्सचं पेनिट्रेशन सुद्धा 0.1% वरून 0.56% वाढलेलं आहे. 2021 या आर्थिक वर्षामध्ये जवळपास 11 लाख नवीन मायक्रो इन्शुरन्स पॉलिसी जे आहेत त्या इन्शुरन्स करण्यात आल्या होत्या. स्विस आरईच्या रिपोर्टनुसार 2021 मध्ये भारताचं इन्शुरन्स मार्केट हे जगातील 10व्या क्रमांकाचं मार्केट होतं, जे 2032 पर्यंत पहिल्या 6 पैकी एक होऊ शकतं. तरी सुद्धा दुर्दैवाने या ठिकाणी एक गोष्ट मान्य करावी लागेल, की ही आकडेवारी जी आहे ही खूपच तोकडी आहे. ज्यांच्या पगारातून आपोआप कटिंग होतं किंवा ज्यांना कंपन्यांकडूनच इन्शुरन्स दिला जातो, हेच काय ते इन्शुरन्सचा फायदा घेताना आपल्याला दिसतात. अजून एक अंधश्रद्धा आपल्या इथं आहे, ते म्हणजे विमा जो आपण काढतो वेगवेगळ्या कंपन्यांचा, तो विमा जो आहे तो आपल्याला पूर्णतः कवच देणार आहे. पण खरं तर विमा म्हणून काढली जात असलेली पॉलिसी ही गुंतवणूक आहे का, हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजही इन्शुरन्स जर का काढायचा म्हटलं, तर आपण त्याच्यामध्ये फुकटचे पैसे गुंतून राहतात असं म्हणतो. उदाहरण जर का द्यायचं म्हटलं, तर सपोज एखाद्या व्यक्तीने त्याचा हेल्थ इन्शुरन्स काढला. पहिल्या वर्षी पैसे भरले, त्याला काहीच झालं नाही. पुढच्या वर्षी प्रीमियम भरला, काहीच झालं नाही. तिसऱ्या वर्षीही त्याने प्रीमियम भरला, काहीच झालं नाही. मग तो व्यक्ती चौथ्या वर्षी प्रीमियम भरायला टाळाटाळ करतो किंवा ती पॉलिसी जी आहे ती स्क्रॅप करून टाकतो आणि हा खूप साऱ्या जणांचा अनुभव असेल आणि नेमकं नंतरच्या काही दिवसांमध्ये ती व्यक्ती किंवा कुटुंबातलं कुणीतरी आजारी पडत असतं. म्हणूनच आपल्या इथं आरोग्य विमा याच्याविषयी किंवा विमा या एकूणच विषयाविषयी अशी जास्त काही आस्था दिसत नाही आणि लोकं त्याच्यामध्ये जास्त गुंतवणूक करताना दिसत नाहीत. गाडीचाच इन्शुरन्स तेवढा कंपल्सरी असल्यामुळं आणि पर्यायच राहत नसल्यामुळं आपण घेत असतो आणि तोही घेत असताना सर्वात स्वस्त ऑप्शन कोणता आहे ते बघूनच आपण घेत असतो. पण चांगला इन्शुरन्स कोणत्याही पद्धतीचा असू द्या, मग तो चांगला इन्शुरन्स हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी फार महत्त्वाचा आहे.
आता तुम्हाला ह्या गोष्टी पटत असतील, तर विमा काढत असताना अजून काही गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. जसं की तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, हे समजून घ्या. तुमचं उत्पन्न काय आहे, हे समजून घ्या. तुमच्यावरती कर्ज किती आहे, हे समजून घ्या. तुमचा खर्च किती आहे, हे समजून घ्या आणि तुम्ही गुंतवणूक कुठे-कुठे केलेली आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं कागदावरती लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की आपली आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे आणि मग तुम्हाला विम्यासाठीची रक्कम ठरवणं जे आहे ते सोपं जाऊ शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी 2030 साली, 35 साली किंवा 2040 साली काय करू इच्छिता हे सुद्धा कुठेतरी लिहिलेलं असणं फार गरजेचं आहे. म्हणजे शॉर्ट टर्म गोल, लाँग टर्म गोल स्वतःसाठी तर असतातच, पण कुटुंबियांसाठी सुद्धा लिहून ठेवणं फार गरजेचं आहे. जेणेकरून फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना तुम्हाला तुमचा विमा निवडणं सोपं जाऊ शकतं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तुमचा जो कोणता विम्याचा प्लॅन असेल तो काही ठराविक कालावधीनंतर तुम्ही बघत राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे चेक करत राहणं गरजेचं आहे. नंतर असं नको वाटायला, की मी चेक करायला पाहिजे होतं. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.